उशिरा का होत नाही? जाग आली चांगली गोष्ट आहे. आता कुठे जाऊन ऐकणं सुरू केलेलं आहे. कारण की आपल्या देशात सध्या 47% जे लोक आहेत ते 25 वर्षाची खालची आहे. 2029 पर्यंत निवडणुका येत आहेत. मला वाटतं हे त्याच्यासाठी चालू, कारण की त्यांना माहिती आहे की 2029 पर्यंत मेजॉरिटी जी असणार आहे ती जेनझीची असणार आहे. आणि या जेनझीसाठी तुम्ही काम नाही केलं, या जेन अल्फासाठी जे आज शाळेत शिकताय त्यांच्यासाठी काम नाही केलं, ते हे उद्या तुम्हाला मोजणारी नाही आहे. आणि हे मुलं ज्या प्रकारे रस्त्यावर निघतायत आणि एक्सपोज करतायत यांना, हे खरंच नाही मोजणार यांना. सीजेपीचा इफेक्ट आहे. सीजेपीचा काय मी काय म्हणतो, नुसतं सीजेपी पुरतं बघू नका. आपला देश कुठे ना कुठे 10-12 वर्षांतर जागा झालेला आहे, लोकांना त्यांचा आवाज वापस भेटलेला आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. सीजेपी सारखी अजूनही आंदोलन असले पाहिजे, अजूनही ऑर्गनायझेशन असले पाहिजे. लोकतंत्रामध्ये तेच तर पाहिजे ना, जेवढे जास्त लोक समोर येऊन बोलतील तेव्हाच कुठे जाऊन आपली लोकशाही, आपलं लोकतंत्र अजून स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल. म्हणजे मला तर असं वाटतं जेवढी मंत्री आहे, जेवढे आमदार आहे ना, त्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलांना त्या शाळेत पायी पाठवा, तेव्हा कुठे जाऊन त्यांना समजेल. मी आता फिरल्यामुळे, आता आम्ही येणारे हे माहिती झाल्यामुळे त्यांनी काम सुरू केले. तसंच रस्त्यांसाठी आम्ही सरकारला सांगू की कोणत्याही मुलाला लांब पायी जाता आलं पाहिजे, बसची सुविधा असली पाहिजे. 7-7 किलोमीटर कसं काय पायी जातील, ते पण पावसाळ्याच्या दिवसात. आपण पाहिलं, आता बातम्या वाचल्या असतील, काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळं. कशामुळे झालं ते? पावसाळ्याचे दिवस आहे, पायी जावं लागतं, गवत असतं, पाणी साचलेलं असतं. त्या परिस्थितीत त्यांना भर पावसात पायी शाळेत जावं लागतंय. त्याच्यामुळे त्यांचा तो मृत्यू झाला. मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय. जर त्या मुलांना इतक्या दूर पायी नसतं जावं लागलं तर ही घटना घडली नसती. आणि इथे येऊन या शाळेत साप निघालेत. जेवढी घाण या शाळेत आहे, जेवढी एवढं भंगार साचून ठेवलेले शाळेच्या मागं, त्याच्यानंतर सापच निघणार. क्लासरूममध्ये साप निघतायत. गावकऱ्यांसोबत मिळून आम्ही आमचा आवाज उठवू आणि तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल. शिक्षण मंत्र्यांना आम्ही भेटलो होतो केंद्रीय, तिथेही पण झालं जे काम करायचं होतं ते झालं. तर भेटण्याची गरज नाहीये. गरज आहे, मी परत सांगतोय, गावकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. जसं आपण जातीपातीच्या राजकारणावर लगेच घराच्या बाहेर पडतो, जसं आपण धर्माच्या राजकारणावर लगेच बाहेर पडतो, तसं आपण आपल्या मुलांच्या शाळेसाठी का नाही पडत? त्याच्यापेक्षा आपल्या मुलांचं भविष्य त्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट आहे का? भुसे साहेब आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशाच आहे, आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं. तुम्हाला कशाला निवडून दिले? मग तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना. केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय. पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत. मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसे? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही. राजीनामा दिला पाहिजे, दिलाच पाहिजे. कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. त्यांनाच नाही, जितकेही आमदार आहेत कोणत्याही पक्षाचे असू द्या, स्वतःच्या मुलांना तुम्ही सरकारी शाळेत पाठवा, शिकायला पाठवा. तेव्हा तुम्हाला कळेल का गरजेचं आहे सरकारी शाळा नीट करणं. जंतर मंतर सारखं आंदोलन यांच्या राजीनाम्यासाठी पण करावं लागेल का? गावागावात होईल, गावागावात जंतर मंतर बनेल जर यांनी सरकारी शाळा नीट नाही केल्या तर.